कॉम्रेड गोविंदराव पानसरे यांच्या हत्येच्या निषेधार्थ अकोल्यात कडकडीत बंद पाळून निषेध करण्यात आला। राज्यात हल्ल्याच्या वेगवेगळ्या घटना वारंवार घडतायत। अशा घटना पुरोगामी विचाराच्या महाराष्ट्राला काळिमा फासणाऱ्या ठरतायत। कॉम्रेड गोविंदराव पानसरे यांची हत्या हे एक उदाहरणच ठरलंय। 16 फेब्रुवारीला गोविंदराव पानसरे आणि त्यांच्या पत्नीवर गोळी झाडून प्राणघातक हल्ला करण्यात आला होता। या हल्ल्यात गोविंद पानसरे यांचं 20 फेब्रुवारीला निधन झालं। यापूर्वीही अनिसचे अध्यक्ष डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येला 1.5 ते 2 वर्षांचा कालावधी लोटलाय। मात्र त्यांचे हत्यारेही अद्यापही मोकाटच आहेत। यामुळे पानसरेंच्या हत्यारांना लवकरात लवकर अटक करावी अशी मागणी राज्यभरातून केली जाते। जेव्हापासून या देशामध्ये अशा प्रकारच्या विचारांचं सरकार आलेले आहे तेव्हापासून अधिकाधिक या देशाचं आणि राज्याचं वातावरण बिघडलेलं आहे। म्हणून याला वेळीच बंदोबस्त घालण्यासाठी तुमच्या आमच्या सारख्या विचारवंतांनी विचार मांडणाऱ्यांनी आपण सर्वांनी एकत्रित येऊन एक विचाराचं राजकारण मांडूया, एक विचाराची भूमिका या समाज क्षेत्रामध्ये मांडूया, लोकांना कशा प्रकारची जाणीव करून देऊया। अशा प्रकारची भूमिका घेऊन येणाऱ्या काळामध्ये जेव्हा आपण गोविंदराव पानसरे यांचा हा विचार लोकांपर्यंत घेऊन जाऊ त्याच वेळेला खऱ्या अर्थानं त्यांची श्रद्धांजली ठरेल। आणि म्हणून जोपर्यंत गोविंदभाई पानसरे आणि दाभोळकरांच्या खुन्याचा शोध या राज्याचं सरकार लावत नाही तोपर्यंत कॉम्रेड नवले तुम्हाला आमचं सांगणं आहे, आम्ही तुमच्या बरोबरीने आहोत। जोपर्यंत यांचा खुनाचा शोध लागत नाही तोपर्यंत तुमच्या खांद्याला खांदा लावून उग्र स्वरूपाच्या आंदोलनामध्ये आम्ही भागीदारी करू आणि अशा प्रकारच्या या हल्ल्यांना कायमस्वरूपी थोपवण्यासाठी अशा प्रकारच्या वैचारिक चळवळी अधिकाधिक भक्कम करूया अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो। आणि गोविंदभाई पानसरे यांना आपल्या सर्वांच्या वतीनं विनम्रपणे अभिवादन थांबतो। धन्यवाद। कॉम्रेड गोविंदभाई पानसरे को लाल सलाम। कॉम्रेड भाई गोविंदभाई पानसरे को लाल सलाम। कॉम्रेड गोविंदभाई पानसरे अमर रहे। कॉम्रेड भाई गोविंदभाई पानसरे अमर रहे। इन्कलाब इन्कलाब। या घटनेच्या निषेधार्थ अकोले बंद ठेवून कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं रविवारी सायंकाळी 5 वाजता शोक सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। या शोक सभेसाठी सर्वच पक्षाचे नेते या ठिकाणी उपस्थित होते। अजित नवले, मधुभाऊ नवले, प्रेमानंद रुपवते, विनोद हंडे, मीनानाथ पांडे, गिरजाजी जाधव यांनी आपल्या भाषणातून या हत्येचा तीव्र निषेध केलाय। दुसरी सभा आपल्याला 2 वर्षाच्या आतच घ्यावी लागते। पहिल्या सभेसाठी आपण असेच जमलो होतो, आपण हीच साधारण लोक होतो आणि आज पानसरेंच्या जागेवर त्यावेळी नरेंद्र दाभोळकरांचा फोटो होता। आणि मला आठवतंय की आता जे साधारणतः विचार आपण मांडतोय साधारणतः तसेच विचार त्याच पद्धतीची भाषणं आपण 1.5 वर्षापूर्वी केलेली होती। या 1.5 वर्षामध्ये देशाचं राज्याचं राजकारण मोठ्या प्रमाणात ढवळून निघालं। या सगळ्या 1.5 वर्षामध्ये दृश्य स्वरूपामध्ये ज्याला मनकर साहेब म्हटले की सरकार बदलली। त्यावेळी वेगळं सरकार होतं, आता वेगळं सरकार आलंय। हे जरी घडलं असलं तरी दाभोळकरांच्या वेळेचा संघर्ष आणि पानसरेंच्या वेळेचा संघर्ष हा तोच आहे हे आपण सर्वप्रथम समजून घेतलं पाहिजे। पानसरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याची योग्य ती दखल घेऊनही पोलीस प्रशासन मात्र हल्लेखोरांचा तपास लावण्यास अपयशी ठरतंय। यामुळे अन्यायाच्या विरोधात लढाई देणाऱ्यांना लोकशाहीत स्थान राहणार की नाही असा सवाल आता समाजापुढे उपस्थित झालाय। प्रतिनिधी गणेश आवारी सह कॅमेरामॅन सचिन खरात, C24 तास अकोले।